बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावरती हल्ला झाल्याची माहिती जी ती समोर येत आहे। काल रात्री 2 वाजताच्या सुमारास त्याच्यावरती हल्ला झाल्याची माहिती समोर येत आणि 3-3:30 वाजता सुमारास त्याला या हल्ल्यानंतर लीलावती रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं। एकंदरीत हा हल्ला नेमका कसा झाला हे आपण जाणून घेणार आहोत। एकंदरीत चोर आहे तो त्याच्या घरामध्ये शिरल्याची माहिती जी ती समोर येत आहे आणि चोर जेव्हा त्याच्या घरात शिरला तेव्हा तो त्याने संपूर्ण घरामध्ये होता आणि त्याने जवळपास सैफ अली खान याच्यावरती 6 हल्ले केल्याची माहिती समोर येते आणि 6 हल्ल्यांमधील 2 हल्ले जे ते सैफ अली खान याच्यावरती गंभीररित्या लागलेत आणि त्यामुळे त्या जखमा जे आहेत त्याच्या अंगावरती आणि त्याच्याचमुळे त्याला रुग्णालयामध्ये जे ते दाखल करण्यात आलेलं आहे। मी सध्या सैफ अली खानच्या इमारती बाहेरील परिसरामध्ये उभा आहे। तुम्ही जर संपूर्ण मागचं दृश्य जर या ठिकाणी पाहिलं तर या संपूर्ण दृश्यामध्ये जर पाहायला मिळतं की सध्या हा संपूर्ण परिसर आहे तो पोलिसांच्या निगराणाखाली आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांनी सुद्धा एकंदरीत या संपूर्ण प्रकरणी कडेकोट तपासाला जी ती सुरुवात केलेली आहे। एकंदरीत हा तपास सुरू असताना जर आपण पाहिलं तर यामध्ये जवळपास पोलिसांच्या 7 तुकड्या ज्या आहेत त्या तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे। पोलिसांच्या 7 तुकड्या या ठिकाणी तैनात असून या सगळ्या प्रकरणाचा तपास जो तो पोलिसांकडून केला जात आहे। सध्या आपण पाहायला गेलं तर आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी असलेले आपण पाहतोय ध्यानायक असतील ते सुद्धा सैफ अली खानच्या निवासस्थानी जे ते दाखल झालेले ते सुद्धा या संपूर्ण हल्ला प्रकरणी जो तो संपूर्ण तपास जे ते करत आहे। सध्या या प्रकरणी आपण जर पाहायला गेला तर अनेकांना ताब्यात सुद्धा या चौकशीसाठी घेण्यात आल्याची माहिती जी ती समोर येत आहे। या सगळ्या प्रकरणाचा वांद्रे पोलिसांकडून जो तो तपास जो तो अधिकचा सुरू आहे। वांद्रे पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू असताना सध्या या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमका हल्ला हा कशा प्रकारे झाला याचा सुद्धा तपास केला जात आहे। मात्र ज्या प्रकारे दुसरी बातमी सुद्धा अशी समोर येते आहे की चोर ज्या वेळेला घरात शिरला त्यावेळेला एकंदरीत तो घरात असल्याचं सुद्धा म्हटलं जात होतं, कोणतरी जवळचा व्यक्ती असं सुद्धा म्हटलं जात होतं। मात्र आता या सगळ्या प्रकरणी पोलीस जे तो अधिक तपास करत आहे। सध्या पोलिसांच्या तुकड्या सुद्धा या सगळ्या सैफ अली खानच्या निवासस्थानी असल्याचं पाहायला मिळत आहे। साधारणतः आपण पाहायला गेलं तर सद्गुरू शरण या सैफ अली खानच्या निवासस्थानी असलेल्या 12व्या मजल्यावरती सैफ अली खान जो आहे तो निवासस्थानी आहे। 12व्या मजल्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे की सैफ अली खान निवासास आहे आणि एकंदरीत आपण पाहतो की या 12व्या मजल्यावरती तो राहत असताना सुद्धा या सगळ्या 12व्या मजल्यावरती राहत असताना पोलिसांचं असेल किंवा सुरक्षा व्यवस्था असेल ते सुद्धा तिकडे तैनात होते। जवळपास मोठ्या प्रमाणात या सगळ्या निवासस्थान परिसरामध्ये त्याच्या पाहायला गेलं तर पोलिसांचा असेल किंवा सुरक्षा रक्षकांचा असेल कडेकोट बंदोबस्त आहे आणि असं असताना सुद्धा त्याच्यावरती हल्ला झाल्यामुळे एकंदरीत प्रश्न जे ते उपस्थित केले जात आहे। एकंदरीत ज्या प्रकारे आपण पाहतो की 6 हल्ले त्याच्यावरती झाले आणि 6 हल्ल्याच्या झाल्यानंतर 2 जखमा ज्या त्या खोलवर असल्याची माहिती समोर येत आहे। सध्या सैफ अली खान वरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार जे ते सुरू आहेत आणि लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्याची तब्येत सुद्धा आता कुठेतरी ठीक असल्याचं म्हटलं जाते। मात्र असं असलं तरी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतो की एका चोराकडून म्हणजे तो एका अज्ञात व्यक्तीकडून त्याच्यावरती हल्ला होतो। मात्र हल्ला होत असताना तो चोर आतमध्ये कसा शिरतो, कारण या सगळ्या इमारतीमध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 40हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा आहेत। त्यामुळे 40 सीसीटीव्ही कॅमेरे आणि संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षा रक्षकांचा कडेकोट बंदोबस्त असं असताना सुद्धा हा चोर आतमध्ये कसा शिरतो, थेट सैफ अली खानच्या घरी कसा जातो, सैफ अली खानच्या घरात जाऊन तो एकंदरीत त्याचा वाद होतो आणि तो वाद झाल्याच्या नंतर तो सैफ अली खान वरती हल्ला करतो। या सगळ्या घटनाक्रम पाहिला तर नेमकं सुरक्षा रक्षक होते कुठे, कशा प्रकारे सुरक्षा रक्षकांची याकडे सगळ्याकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं का, अशा प्रकारचे सगळे सवाल जे आहेत ते या ठिकाणी आता उपस्थित होत आहेत। मात्र आता हल्ला झाल्याच्या नंतर पोलिसांनी सुद्धा ऍक्शन मोडवर येत या सगळ्या तपासाला सुरुवात केलेली आहे। सध्या इमारतीमध्ये पोलीस सुद्धा आहेत, आर्थिक गुन्हे शाखेचे आपण पाहतो अधिकारी असलेले दयानायक हे सुद्धा त्या ठिकाणी। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमका हा हल्ला कसा झाला याचा तपास सुरू आहे। वांद्रे पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा या प्रकरणी त्याच्या घरातील असलेल्या जे नोकर वर्ग असतील किंवा इतर माणसं असतील त्यांना सुद्धा चौकशीसाठी जे ते नेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। त्यांना सुद्धा त्यांची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी जी आहे ती केली जात आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती खरं तर बॉलिवूडमध्ये सैफ अली खान याला नवाब म्हणून असं जे आहे ते ओळखलं जातं आणि त्याच्यावरती हा हल्ला होणं त्यामुळे निश्चितच कलाकार मंडळी जे ते आता असुरक्षित
राहिलेत का असं सुद्धा सवाल जो आहे तो उपस्थित होतो. कारण मागील काही महिन्यांपूर्वी जर आपण पाहायला गेलं तर याच वांद्रे परिसरात असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट येथे सलमान खान हा बॉलिवूडचा किंग खान असे ज्याची ओळख, माफ करा, बॉलिवूडचा खानाची ज्याची ओळख आहे तो म्हणजे आपण पाहतोय सलमान खान, त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट वरती सुद्धा हल्ला जो आहे तो झाला होता. फायरिंग जी ती त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट वरती झाली होती. त्यामुळे त्याच्याही पूर्णपणे आपण पाहतोय की जीवाला जो आहे तो धोका जो आहे तो वर्तवला जातो का. आणि अशा परिस्थितीमध्ये सलमान खान नंतर वांद्रे परिसरामध्ये असलेल्या राजकारणी खरं तर होते ते म्हणजे बाबा सिद्दीकी, माजी मंत्री राज्याचे होते, त्यांच्यावरती सुद्धा अशाच प्रकारे हल्ला झाला, त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यांच्यानंतर ही वांद्रे परिसरातील तिसरी घटना आहे ती म्हणजे आपण पाहतो सैफ अली खान. एकंदरीत नेमकं ज्या प्रकारे आपण पाहतोय की टार्गेट हे होत आहेत का वांद्रे परिसरातील हे सगळे कलाकार मंडळी असतील, राजकारणी असतील, हे टार्गेट होत आहेत का असा सुद्धा सवाल जो आता उपस्थित केला जातो. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलीस नेमकं कशा प्रकारे तपास करणार, एकंदरीत या सगळ्याचा नेमका हा हल्ला कशामुळे झाला या सगळ्याची माहिती नेमकी कशा प्रकारे पोलीस तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोहलीसह मी वैभव पाटील, मुंबई.